रोको म्हणजेच आपले सर्वांचे फेवरेट रोहित आणि कोहली यांच्याबद्दल आपण आत्ता बोलणार आहोत. तर या IPL 2025चा निम्म्याहून जास्त सीझन तर आता संपलेला आहे आणि आत्तापर्यंत खेळल्या गेलेल्या मॅचेसमध्ये हे दोघांचे परफॉर्मन्स मिक्स असा राहिला आहे. रोहितबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांनी आत्तापर्यंत खेळलेल्या या 8 मॅचेसमध्ये 150च्या स्ट्राईक रेटने जवळपास 228 रन्स त्याचे आहेत. सुरुवात तर त्याची अतिशय निराशाजनक झाली होती. चेन्नई विरुद्धच्या पहिल्याच मॅचमध्ये 0 आउट झाला होता रोहित. त्यानंतर गुजरातच्या अगेन्स्ट 8 रन, कलकत्त्याच्या अगेन्स्ट 13 रन्स, लखनौच्या अगेन्स्ट 17 रन, बँगलोरच्या अगेन्स्ट 18 रन, दिल्लीच्या अगेन्स्ट 26 रन्स. परंतु शेवटच्या 2 मॅचेसमध्ये म्हणजे चेन्नई विरुद्ध नॉट आउट 76 आणि हैदराबाद विरुद्ध 70 या 2 मॅचेसमुळे त्याचा परफॉर्मन्स नक्की सुधारलेला आहे. तसंच कोहलीबद्दल जर बोलायचं झालं तर कोहलीने आत्तापर्यंत खेळलेल्या 8 मॅचेसमध्ये जवळपास 140च्या स्ट्राईक रेटने 322 रन्स त्याने केलेले आहेत. संघांबाबत बोलायचं झालं तर कलकत्त्याविरुद्ध नॉट आउट 59, चेन्नई विरुद्ध 31, गुजरात विरुद्ध 7 रन्स, मुंबई विरुद्ध 67 रन्स, दिल्ली विरुद्ध 22 रन्स, राजस्थान विरुद्ध नॉट आउट 62, पंजाब विरुद्ध 1 आणि पुन्हा पंजाब विरुद्ध नॉट आउट 73 रनांशी त्यांनी खेळी केली होती. तर या दोघांचं जर आपण बघितलं तर मागच्या 2-3 मॅचेसमध्ये या दोघांचे परफॉर्मन्स उंचावला गेला आहे आणि याचा फायदा नक्कीच त्यांच्या टीमला पण झालेला आहे. तर मला वाटतं आता उर्वरित या 3, 4, 5 ज्या मॅचेस त्यांच्या उरलेल्या असतील तर या मॅचेसमध्ये त्यांचा परफॉर्मन्स असाच राहील जेणेकरून त्यांचे दोन्ही संघ हे प्लेऑफमध्ये नक्कीच पोहोचतील आणि कोण जाणे न जाणे आपल्याला एक एपिक फायनल बघायला मिळेल, रोको म्हणजेच रोहित विरुद्ध कोहली, अशी आपण आशा करूयात.